अखिल भारतीय औषध विक्रेत्यांतर्फे आज बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट अव्यावसायिक होणारी स्पर्धा या विरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे। या बंदमध्ये धुळे शहर व जिल्ह्यातील 1800 औषधी विक्रेते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली आहे। शिरपूर शहरातील विक्रेत्यांनी आज शहरातील करवंद नाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक व काळ्या पट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढला होता। औषध विक्रीबाबतच्या कायद्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही तरतूद नाही। केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत अधिसूचना काढली आहे, परंतु त्याचे गत रूपांतर झाले नसताना देशभरात ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे। याबाबत उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे। कोरोना काळात होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। तसेच नफा देण्याबाबतही कॉर्पोरेट कंपन्यांकडून डिस्काउंट दिले जात आहे। त्यामुळे देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात येऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे। याबाबत हा बंद पुकारण्यात आला आहे। त्यात धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन निदर्शने करत प्रशासनाला त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले।